गणपतीपुळे आलात तर या जयविनायक मंदिराला भेट द्यायला विसरू नका. अतिशय शांत, स्वच्छ, निसर्गरम्य असं परिसर आणि खूप सुंदर असं हे मंदिर. गणेशाला समर्पित असं हे सुंदर मंदिर. जयविनायक मंदिर. आता आपण मंदिराच्या आत जाऊया. रस्त्याच्या आजूबाजूला छान झाडी लावलेली आहे आणि इतक्या उन्हात देखील तुम्हाला गारवा मिळेल. आणि अतिशय सुंदर असं गार्डन तयार केलेलं आहे. बघा किती सुंदर गार्डन आहे. आणि दाक्षिणात्य शैलीत बांधलेलं असं हे जयविनायक मंदिर. गणपतीपुळेपासून अगदी 15 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. आणि गणपतीपुळेचं सकाळी दर्शन घेतल्यानंतर या जयविनायक मंदिराला भेट द्यायला विसरू नका. येथे आल्यानंतर तुम्हाला येथील जयगड फोर्ट, जयविनायक टेम्पल, जयगड लाईट हाऊस हे सगळं बघायला मिळेल. हे मंदिर अगदी याचं भव्य प्रवेशद्वार आणि आकर्षक रचना, दुरूनच इतकं सुंदर दिसतं हे मंदिर. आणि इथे एक पाण्याचा तलाव केलेला आहे जेणेकरून आजूबाजूचा परिसर अगदी थंड आणि शांत असा राहील. भगवान गणेशाचं मंदिर. आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात पोहोचलेलो आहे. आणि श्री गणेशाची अत्यंत देखणी आणि प्रसन्न अशी ही मूर्ती. येता येताच मनाला शांती मिळते. फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी देखील साठी अतिशय सुंदर असं हे ठिकाण आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण रत्नागिरीकडला संपूर्ण परिसर आता पुढच्या व्हिडिओजमध्ये दाखवतोच आहोत. नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच येईल. आपण अनटच्ड कोकण म्हणजे कोकणातील जे ठिकाणं कुणालाही माहिती नाही असं संपूर्ण कोकण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि पुढचे व्हिडिओज तुम्ही नक्की बघत राहा. आणि खूप छान छान असे माझे व्हिडिओ आहेत.